मित्रांनो, तुम्ही पाहत असतान की प्रयागराज येथे जरी तिथी आंघोळीच्या तिथी असल्या तरीही इथं भाविकांची रीघ ही चालूच आहे। दररोज लाखोमध्ये लोक या ठिकाणी येत आहेत। या ठिकाणी ज्याप्रमाणे श्रीलंकेमध्ये जाण्यासाठी रामाने सेतू बनवला होता, अगदी त्याच पद्धतीचे या ठिकाणी पूल बनवलेले आहेत आणि त्याचा आकार सुद्धा तशाच पद्धतीचा दिसतोय। तुम्ही पाहत असताना असे अनेक पूल बनवलेले आहेत संगमावर आणि या संगमावर गर्दा होऊ नये, सर्वांना आंघोळ करता यावी आणि सुरक्षितता असावी म्हणून जागोजागी सिक्युरिटी सुद्धा ठेवलेले आहेत। तर हा त्रिवेणी संगम आहे आणि त्रिवेणी संगमावर आज आपण इथं पोहोचलेलो आहोत। तुम्ही पाहत असताना सर्व ठिकाणी असे पूल बनवलेले आहेत आणि एकदम सुरक्षितपैकी भाविकांना आंघोळीची, स्नानाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर हे पूल सर्व असे अनेक बनवलेले आहेत। आपण प्रयागराज येथून पाहत आहोत। प्रयागराज हे तीर्थक्षेत्रातलं सर्वात श्रेष्ठ असं तीर्थक्षेत्र आहे। तीर्थक्षेत्राचा राजा म्हणलं तरीही चालतं। या ठिकाणी महाकुंभमेळा भरलेला आहे आणि हा महाकुंभमेळा हा 144 वर्षानंतर हा योग आलेला आहे। महाकुंभमेळ्यामध्ये 3 प्रकारचे कुंभमेळे असतात। अर्धकुंभ असतो, कुंभमेळा असतो आणि एक महाकुंभमेळा असतो। तर अशा पद्धतीनं या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे। या ठिकाणी गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा या ठिकाणी संगम होतो। याच ठिकाणी महाकुंभ ज्यावेळेस समुद्रमंथन झालं होतं, त्या समुद्रमंथनामधून जे काही अमृताचे थेंब पडले होते ते या ठिकाणी पडलेले आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी महाकुंभमेळा भरत असतो। हा महाकुंभमेळा हा ऐतिहासिक आहे। भारतातील नव्हे तर जगातील सर्वात मोठा उत्सव, धार्मिक सोहळा हा मानला जात असतो। या ठिकाणी लहान मुलं सुद्धा महाकुंभमेळ्यामध्ये येत आहेत, वृद्धसुद्धा येत आहेत आणि तरुणसुद्धा येत आहेत। म्हणजे आपल्याला जी काही भीती दाखवली जाते की महाकुंभमेळ्यामध्ये माणूस हरवला जातो, परंतु तसं काही नसतं। आपण आपली सुरक्षित ठेवली तर सगळं काही व्यवस्थित होतं। या ठिकाणी तुमच्या मदतीसाठी जागोजागी पोलीस आहेत, मदत कक्ष आहे, त्यामुळे काहीही घाबरायचं कारण नाही आहे। इथं आलं तरी बी आपलं जे काही पुण्य प्राप्त करण्याची जे काही योग आहे, जी काही तिथी आहे, ही सध्या 45 दिवस आहे। यामध्ये साधू संत जे 12 वर्ष आपल्याला दिसत नाहीत ते साधू संत या ठिकाणी आलेले आहेत, पूर्ण देशभरामधून आलेले आहेत आणि या ठिकाणी भाविक हे बाहेर देशातून सुद्धा 14 ते 18 राज्यातील भाविक या ठिकाणी येत आहेत। तर अशा पद्धतीचा हा प्रयागराजचा महाकुंभमेळा आहे आणि प्रत्येकजण आपलं मोक्षप्राप्तीसाठी आपल्या पापाचं क्षालन व्हावं म्हणून या पर्वामध्ये स्नान करत असतात। तुम्ही वाहत असताना वरती सुद्धा एक पूल आहे आणि त्या पुलावर सुद्धा भाविक ये जा करत आहेत। तर अशा पद्धतीचे या ठिकाणी पूल बनवलेले आहेत। पुलाबरोबरच राम सेतूसारखे खाली हे सुद्धा सेतू बनवलेले आहेत आणि प्रत्येक भाविकाची या ठिकाणी काळजी घेतल्या जाते। लाखो पोलीस कर्मचारी या ठिकाणी आहेत। कोणतीही वाईट घटना होऊ नये म्हणून या ठिकाणी सर्व परीनं काळजी घेतलेली आहे। जागोजागी मदत कक्ष आहेत, जागोजागी पोलीस आहेत, जागोजागी पाण्याची व्यवस्था आहे। अनेक संस्था निःशुल्कमध्ये जेवण पाणी वाटप करत आहेत आणि या ठिकाणी आपला जो काही पर्व आहे हिंदू धर्माचा, तो हिंदू धर्माचा पर्व अत्यंत उल्हासामध्ये, उत्साहामध्ये चांगल्या पद्धतीनं साजरा होत आहे। कितीही भाविक आले तरीही या ठिकाणी कोणताही गोंधळ गडबड अजिबात नाही आहे। या ठिकाणी 40 कोटी भाविक येण्याची शक्यता येणार आहे म्हणून सांगितलं जात असलं तरीही या ठिकाणी मित्रांनो 100 कोटी
भाविक येतील यांची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। सर्व साफसफाई आहे, कुठेही घाण नाही आहे, काय सर्व व्यवस्थित आहे आणि सर्वजण आपापल्या प्रवासाचा आनंद घेत आहेत। महाकुंभ पर्वामध्ये येऊन स्नान करून आपलं पुण्य आपल्या पदरामध्ये प्राप्त करत आहेत। हा योग याच्या आधी 144 वर्षाने आलता आणि त्यानंतर आता आलेला आहे। आता यानंतरच्या योगाला आपण राहू की नाही शक्यता नाही, परंतु त्रिवेणी संगमावर विविध राज्यातील विविध देशातील भाविक मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत। त्यांना इथं आंघोळीची व्यवस्था व्हावी म्हणून या ठिकाणी असे पूल बनवलेले आहेत। प्रत्येक भाविकाला व्यवस्थित स्नान करता यावं आणि व्यवस्थित सेफ्टी राहावी म्हणून सुद्धा या ठिकाणी सर्व सुरक्षितता केलेली आहे। तुम्ही पाहत असताना आपण त्रिवेणी संगमावर आता आलेलो आहोत। त्रिवेणी संगमावर सर्व भाविक आंघोळी करत आहेत, स्नान करत आहेत मोक्षाच्या प्राप्तीसाठी, आपल्या पितरांच्या मोक्षासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी या ठिकाणी मनोभावे भक्ती केली जात आहे। सूर्याला आरती दिली जात आहे। काय हा जो महाकुंभ मेळा आहे, या महाकुंभ मेळा हा प्रयागराज इथं 144 वर्षानंतर आलेला आहे। या ठिकाणी अमृतातले जे काही थेंब आहेत ते या ठिकाणी पडल्यामुळं या ठिकाणी महाकुंभ मेळा भरत असतो। मित्रांनो, या महाकुंभ मेळ्याची